नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका एक और नए व्लॉग में। तो आज हम दोबारा दर्शन लेने जा रहे हैं मुंबई शहर का। जी हाँ दोस्तों, मुंबई शहर में हम आज जाने वाले हैं। वहाँ पर एक फंक्शन है, तो वो अटेंड करने के लिए हम निकलने वाले हैं थोड़ी देर के बाद। तो आप देख सकते हो कि मैं इस यूनिफॉर्म में आया हूँ, मतलब मैं कॉलेज से ऑब्वियसली आया होगा। दोपहर के 2 बज रहे, हाँ 2 बज रहे, और अभी हम थोड़ी देर के बाद निकलते हैं आवरा आवरी करके, फटाक से निकलते हैं बबडी के दिल में। तो गाइस आपको बता देता हूँ कि हम एक शादी को अटेंड करने जा रहे हैं, और वो शादी किसी एरे गेरे की नहीं है, हमारे ही फैमिली की शादी है। तो वो अटेंड करने हम निकलने वाले हैं। तो हाँ, कुछ लोग मिलेंगे, आपसे मिलवाता हूँ उनको, और बस निकलते। तर मित्रांनो, आपण निघालो आहे मुंबईकडे जाण्यासाठी। तर त्यासाठी आपल्याला पहिलं स्टेशनला जायला लागेल। स्टेशनला जाण्यासाठी आपल्याला मग बस पकडायला लागेल। मग त्यासाठी आपण निघालो आहे। बस एवढं सांगू, निघालो आपण, चला जाऊ। गाईज, आपण पुन्हा स्टेशनला फायनली पोचलो आहे, आणि ट्रेनला अजून यायला भरपूर टाईम आहे। पण हा जो झेंडा बघू शकता आपण, त्या साईडने दिसते। हां, तर मित्रांनो, असं मी बसलो होतो, काय करायला नव्हतं। ट्रेनमध्ये एवढी गर्दी, काय करावं काय कळेना। मला तर जागा पण भेटली नव्हती, पण कशी बशी ॲडजस्ट करून जागा भेटली आणि बसलो फायनली। तर इकडे तिकडे बघतोय तर किती गर्दी, काय लोक कसे जात असतील बाबा। आपण आलो आहे कल्याणला, आणि आता आपण दुसरीकडे जाण्यासाठी लोकल पकडावी, आणि गर्दी पहा, गर्दी मुंबई शहरमध्ये। तर गाईज, आपण फायनली आपल्या आजच्या ठिकाणी आलो आहे, आणि मुंबईमध्ये गर्दी नसेल असं कधी होईल का? एवढी गर्दी की काय सांगणार, ही एवढी गर्दी काय सांगणार, कारण मुंबई आहे। मुंबईमध्ये गर्दी नसेल तर काय असणार, मुंबई गर्दीशिवाय जाणारच नाही कुठं। ठीक आहे, आपण आलो आहे, पोचलो आहे फायनली व्यवस्थित। लोकलमध्ये पण एवढी गर्दी, ठीक आहे। आता आपण जाऊया आणि मस्तपैकी जेवून झोपूया। तो दोस्तों, फाइनली खाना पीना हो चुका है और सारे चीज़ें हो चुके हैं, अभी सिर्फ सोने के तैयार। और एंगेजमेंट है परसों, मतलब संडे को। तो मैं सोच रहा हूँ कल का और उसके कल का ब्लॉग कंबाइन। मित्रांनो, दुसरी सकाळ झाली आहे, आणि हा आपला दुसरा दिवस आहे, आणि मुंबईला येऊन प्रूफ व्हायचा की मुंबईचं हा एकच नियम म्हणजे सांग, बिल्डिंग बघितल्यावरती कळतं की हे मुंबई का काय का काय। आता ही जाऊ दे, ही नवीन बिल्डिंग आहे, ही पण नवीन बिल्डिंग आहे, पण ही या ह्याच्यावरून आपण लावू शकतो अंदाज की हां, मुंबई तर आहे। सकाळ झाली आहे, चहा नाश्ता आता होईल फक्त, त्याच्यानंतर मग बघू काय प्लॅन, आता जायचं वगैरे काय। त्याच्यानंतर उद्या आहे तर मग बघूया आपण निघालेलो आहे अभिबाईच्या घरी जाण्यासाठी, आणि आता त्यातून आलो फायनली। आता आपण इकडून पुढे जाऊया, थोडंसं डिस्टन्स आहे तिकडून जाऊया। माझा चेहरा देखना, मी किती सुंदर आहे, मला काही कळना काय होत आहे, चेहऱ्यावरती लय पिंपल, माझा चेहरा घाण दिसतोय, पण ते सोडून आपण अभिदादाच्या घरी चाललो आहे। अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे, आपण इथून आता चालत जाणार अर्धा किलोमीटर, आणि तिथून
गेटवरती आपल्याला अथर्व दादा पिकअप करायला येणार आहे. तर तिकडून मग आपण पुढे जाऊया. सकाळचे 10:30 वाजतात आहे आणि भारी वाटते मुंबई सिटी एक्सप्लोअर करायला. अजून आपण काहीतरी करू. आज पूर्ण दिवस आहे आपल्याला, आपण काही ना काहीतरी करत राहू. काय आठवते का ही आहे अभिदादाची बिल्डिंग. आपण फायनली आलो आहे. हाय अथर्व दादा, काय म्हणतो? बरं आहे का तुझं? राहू दे, ठेव खाली. आणि यांनी ते क्रिकेटच्या मॅचमध्ये ट्रॉफी जिंकली. किती मोठी आहे. वा, दादा शेठ काय म्हणतो? नीट एकदम. आज क्लासला का नाही? त्यांचं स्टॅच्यू पण किती भारी बघ. आणि ही ट्रॉफी. आता आपण खाली आलोय आणि आपण जस्ट आता इथं फिरणार आहे थोडंसं. बघूया काय कुठं काय आहे. म्हणजे आधीच बघितलंय पण टाइमपास करायला आपण आता खाली आलो. कुठं जायचं? few inches later. आपण स्टेशनला आलो होतो पण इथं काय एवढं काय हे नाही, म्हणजे काही घेण्यासारखं असं आहेच नाही. सगळं लेडीजचं वगैरे काय 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 एक्सेट्रा एक्सेट्रा. तर आपण सध्या रोल खाल्ला थोडासा आणि आता आपण तर निघूया घरी. बस मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे संपवतो. कारण की मी ठरवलं होतं की वेडिंगचा ब्लॉग म्हणजे ॲनिव्हर्सरी संपली काय साखरपुड्याचा पण ब्लॉग त्याच्यातच टाकेल. पण म्हटलं की नवीन ब्लॉग बनवूया आपण त्याचा, म्हणून आजच्या ब्लॉगसाठी एवढं. काय बोलशील अथर्व दादा? हां, तर आजच्या ब्लॉगसाठी एवढं. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काय काळजी घ्या. भेटू. हां, वाट पण बघा. काळजी घ्या. मिळतो नंतरच्या ब्लॉगमध्ये ना.